हर घुटना है टेकते यीशु नाम के सामने। हर घुटना Come on church, अपने हाथ उनसे करो, गाया यीशु तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई यीशुए। तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई यीशुए। और एक बार तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई यीशुए। ओ यीशुए 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 यीशुए। तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई यीशुए। चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई यीशुए। और एक बार क्वायर गाया तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई यीशुए। तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई। Come on church, अपने हाथ उनसे करो यीशुए यीशुए यीशुए। तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई यीशुए। तेरे नाम में चंगाई रिहाई, सिर्फ तेरे नाम में दुहाई यीशुए। Thank you Lord Jesus. तू या जागेमध्ये उपस्थित आहेस, या जागेमध्ये तू उतरून आलास म्हणून तुला धन्यवाद। प्रत्येक मुख तू त्याला धन्यवाद देणार। ओ रबांथा रबा नम सकारी यंद नम शेदेरे। ओ
वो तेरे नाम में चंगाई है, तेरे नाम में रिहाई है, तेरे नाम में दुहाई है। प्रभु तू सबसे अलग और सबसे महान परमेश्वर है। तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड जीसस. जसं प्रभू या आराधनेमध्ये उतरून आलास माझ्या राजा, तसं स्तुतीमध्ये प्रभू परमेश्वर देव बाप्पा तू विराजमान हो. हो थँक्यू लॉर्ड जीसस. सर्व आराधनेचा गौरव तुलाच देतो आणि प्रार्थना येशूच्याच नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आनंदी आहात का? आज काळजी करू नका, परमेश्वर या जागेमध्ये उपस्थित आहे. हालेलुया. तुम्ही आनंद करताय का? या आपण स्तुती करूया, प्रभूला धन्यवाद देऊया. कारण की शत्रू जरी पुरासारखा आला तरी यहोवाचा आत्मा त्याला पळवील. आमेन. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, ओ जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय 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 जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय 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 जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से लाके आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से लाके आए. अरे बात. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से लाके आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से. अपने हाथ. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है जिंदा साफिया, तूने ये क्या किया. आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है जिंदा साफिया, तूने ये क्या किया. अरे आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है जिंदा साफिया, तूने ये क्या किया. आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है जिंदा साफिया, तूने ये. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. हाँ. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जय
अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। तो क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जय तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। हालेलुया, थँक्यू लॉर्ड जीसस। तुम्ही आनंदी आहात का? तुमच्या चेहऱ्यावर तर पाहून दिसत नाही। आनंद करूया, तो जिवंत परमेश्वर या जागेमध्ये उपस्थित आहे। आपण कोणा मनुष्यासाठी नाही आलो इथे, आपण जिवंत देवासाठी आलो। हालेलुया, आणि त्याला आराधना खूप आवडते। हालेलुया, तर आनंदाने गाऊया त्या परमेश्वरासाठी। आज दुःखात आणि त्रासात तुम्ही आला असताल आणि तुम्ही म्हणत असाल, सिस्टर तुम्हाला काय माहिती की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत, तर ती सर्व परिस्थिती आज निघून जाणारी। हालेलुया, आनंदाने गाऊया। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। हो आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। ओ पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना। ओ पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना। आराधना आराधना, खुदावन यीशु की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना। शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना। शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना। ओ शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। गया आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना। मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना। मेरे मसीहा की आराधना। जेव्हा आपण आराधना म्हणतो ना, आपले हात उंच पाहिजेत। हालेलुया, आपले हात हल्ले पाहिजेत। कमान हा मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना। ओ मेरे मसीहा की आराधना, हे जीवन दाता की आराधना हो आराधना हो आराधना।
दूतों के संग आराधना, स्तुति प्रशंसा आराधना, दूतों के संग आराधना, स्तुति प्रशंसा आराधना, दूतों के संग आराधना, स्तुति प्रशंसा से आराधना, आराधना हो आराधना. आपले हात हलूया. खुदावन येशू की गा गा गा. आराधना हो हे खुदावन येशू की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. हो शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना, हो शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना, आराधना हो आराधना. हालेलुया. खुदावन येशू की. तुमची बारी आहे, तुमची बारी आहे. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना, आराधना हो आराधना, येशू की आराधना, हो आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना, पवित्र दिल से आराधना, ओ प्रेमी मन से आराधना. और एक बार पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से. तुमचा आवाज. आराधना हो जोरात का. खुदावन येशू की ओ आराधना हो आराधना, खुदावन येशू की, येशू के. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. तुम्ही आनंद करताय का? तुम्हावर पवित्र आत्मा आहे तर तुम्ही गप्प बसणारे नाही, तुम्ही शांत बसणार नाही. कारण की विनियार्ड असं आहे की ते स्तुती आराधनेचं हत्यार आहे. हालेलुया, हालेलुया. ते शैतानाच्या मानेवर पडतं. हालेलुया. तर आज आपण गप्प बसणार नाही, कारण त्या परमेश्वराची उपस्थिती या जागेमध्ये, त्याचा आत्मा या जागेमध्ये, आणि तो या जागेमध्ये फिरत आहे. हालेलुया. मग आनंदाने आपण त्याच्या स्तुती करूया. हालेलुया. थँक्यू जीसस. जीवन जल आत्मा प्रभु, बहती नदियाँ सा तू प्रभु. जीवन जल आत्मा प्रभु, बहती नदियाँ सा. और एक बार जीवन जल आत्मा प्रभु, बहती नदियाँ सा तू प्रभु. गाओ. जीवन जल आत्मा प्रभु, बहती नदियाँ सा तू प्रभु. ओ आ प्रभु सद्गुरु, प्रभु सद्गुरु, ये बहती नदियाँ जैसा. करो ऐसा. बहती नदियाँ जैसा. माँ सर का. हाँ.
बहती नदिया जैसा, बारिश पण बहती नदिया जैसा, हे जीवन जल आत्मा प्रभु, बहती नदिया सा तू प्रभु, हे जीवन जल आत्मा प्रभु, बहती नदिया सा, जीवन जीवन जल आत्मा प्रभु, बहती नदिया सा। थोड़ा डूबू काफी नहीं, ज्यादा डूबू काफी नहीं, थोड़ा डूबू काफी नहीं, ज्यादा डूबू काफी नहीं, हे पूरा पूरा डूबना है, ख्वार गाओ पूरा पूरा डूबना है, हाँ डूब डूब मगन बना है, डूब डूब। कौन तुम्ही का प्रभु सद्गुरु का गा तुम्ही प्रभु जोरात गा, सद्गुरु सद्गुरु गा क्वायर, बहती नदिया जैसा, बहती नदिया जैसा, ओहो बहती नदिया जैसा, बहती नदिया जैसा, तो जीवन जल आत्मा प्रभु और बहती नदिया सा, जीवन 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 जल आत्मा प्रभु, बहती नदिया सा, जीवन जल आत्मा प्रभु, बहती नदिया सा। इसमें बहती आरोग्यता, इसमें मिलती है शुद्धता, इसमें बहती आरोग्यता, इसमें बहती है शुद्धता, ओ इसमें बहती आरोग्यता, इसमें बहती है शुद्धता, इसमें बहती आरोग्यता, इसमें बहती है शुद्धता, हालेलुया। इसमें बहती है शांति, इसमें बहती है शांति, इसमें मिलती संपन्न, इसमें मिलती संपन्नता, या प्रभु सद्गुरु, प्रभु सद्गुरु, हे बहती नदिया जैसा, बहती नदिया जैसा, जीवन जल आत्मा प्रभु, बहती नदिया सा तू प्रभु, जीवन जल आत्मा प्रभु, बहती नदिया सा, ओ प्रभु सद्गुरु, बोला बोला प्रभु सद्गुरु, वो बहती नदिया जैसा, बहती नदिया जैसा, बहती नदिया जैसा, बहती नदिया काय वसिया कोटि कोटि मछुआरे आओ, जल्दी जल्दी जाले लगाओ, कोटि कोटि मछुआरे आओ, जल्दी जल्दी जाने लगाओ, गाते गाते मछली पकड़ लो, 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 आत्माओं से घर भर लो, आत्माओं से घर भर तुम्ही गा प्रभू सद्गुरु जोरात गा, बाहेरचे जात आले तर फार बरं होईल, गा गा प्रभू सद्गुरु गाऊया,
हे बहती नदिया जैसा, बहती नदिया जैसा, बहती नदिया जैसा, बहती नदिया कम ऑन यहाँ। जीवन जल आत्मा प्रभु और बहती नदिया सा, जीवन जल आत्मा प्रभु बहती नदिया सा, लो जीवन जीवन जल आत्मा प्रभु बहती नदिया सा, लो जीवन जीवन जल आत्मा प्रभु बहती नदिया सा। ओ नदी के तट पर पेड़े आने को, देने होंगे फल भी आने को, नदी के तट पर पेड़े आने को, देने होंगे और अरे पत्ते बन जाएंगे दवा, पत्ते बन जाएंगे दवा, और फल बन जाएंगे भोजन, फल बन जाएंगे भोजन। तो बोलो आ प्रभु सदगुरु, गाया आ प्रभु सदगुरु, ओ बहती नदिया जैसा, बहती नदिया जैसा, जीवन जल आत्मा प्रभु बहती नदिया सा, जीवन जल आत्मा प्रभु बहती नदिया सा। हालेलुया, तुम्ही आनंद करताय का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपला बोझ प्रभू पर डाल, तुम्ही तुमचं ओझ आणि काळजा प्रभूच्या पायाजवळ टाकूया, कारण की काळजी करून काही होणार नाही, तर परमेश्वर विश्वास ठेवून हे योग्य आहे। हालेलुया, त्या परमेश्वराच्या पायाजवळ सर्व आपली चिंता आणि काळजा टाकून देऊया। तुम्ही दुःखात आणि त्रासात आला असताल, मी परत एकदा सांगते, प्रभूच्या पायाजवळ सर्व टाकून देऊया, आणि आनंदाने तुम्ही जर आज त्याची स्तुती आराधना कराल तर आज तुम्ही मोकळे होणार येशूच्या नावामध्ये। हालेलुया, आज तुम्ही तुमचं आरोग्य घेऊन जाणार। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बोलो येशू मसीह की। या आपण गाऊया। अपना बोझ प्रभु पर डाल, कभी ना घबराना, आमेन। तेरा आदर मान करेगा, अशर करम करेगा। अपना बोझ प्रभु पर डाल, कभी ना घबराना, तेरा आदर मान करेगा, अशर करम करेगा। अपना बोझ प्रभु पर डाल, कभी ना घबराना, तेरा आदर मान करेगा, अशर करम करेगा। अपना बोझ प्रभु पर डाल, कभी ना घबराना, तेरा आदर मान करेगा, अशर करम करेगा। ओ तारनहार हमारे शरण, साए में लेकर चलता है। तारनहार हमारी शरण, साए में लेकर चलता है। ओ तारनहार हमारे शरण, साए में लेकर चलता है। तारनहार हमारी शरण, साए में लेकर चलता है। ओ आमीन। ओ तेरा आदर मान करेगा, अशर करम करेगा। तेरा आदर मान करेगा, अशर करम करेगा। अपना बोझ प्रभु पर डाल, कभी ना घबराना, तेरा आदर मान करेगा, अशर करम करेगा। माता पिता यदि छोड़ दे रे, वो तो गले से लगाएगा। माता पिता यदि छोड़ दे रे, वो तो गले से लगाएगा। हाँ, दुनिया भी कभी छोड़ दे रे, यीशु गले से लगाए। माता पिता यदि छोड़ दे रे, यीशु गले से लगाए। और क्या करेगा? मेरा आदर मान करेगा,
असर करम करेगा। मेरा आदर मान करेगा। वेरी गुड। असर करम करेगा। अपना बोझ प्रभु पर डाल, कभी ना घबराना। तेरा आदर मान करेगा, असर करम करेगा। ओ अपना 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 बोझ प्रभु पर डाल, कभी ना घबराना। तेरा आदर मान करेगा, असर करम करेगा। ओ पूरा समर्पण पूरा समर्पण उसको करे, वो ही सब कुछ देखेगा। पूरा समर्पण उसको करे, वो ही सब कुछ देखेगा। तेरा आदर मान करेगा, असर करम करेगा। तेरा आदर मान करेगा, असर करम करेगा। अपना बोझ प्रभु पर डाल, कभी ना घबराना। तेरा आदर मान करेगा, असर करम करेगा। गया अपना बोझ प्रभु पर डाल, कभी ना घबराना। तेरा आदर मान करेगा, असर करम करेगा। बोझ प्रभु पर डाल दिया है, अब क्या घबराना। बोझ प्रभु पर डाल दिया है, अब क्या घबराना। तेरा आदर मान करेगा, असर करम करेगा। तेरा आदर मान करेगा, असर करम करेगा। शेवटच्या वेळेस अपना बोझ अपना बोझ प्रभु पर डाल, कभी ना घबराना। तेरा आदर मान करेगा, असर करम करेगा। असर करम करेगा। असर करम करेगा। डोळे बंद करूया। हालेलुया। या आपले नेत्र बंद करूया। आपले हृदय, आपलं पूर्ण लक्ष परमेश्वराच्या त्या सिंहासनाकडे लावूया। तो परमेश्वर महान, तो हृदय पारखणारा परमेश्वर या जागेमध्ये, त्याचा आत्मा या जागेमध्ये, तोच तुमचे आज चेहरे न्याहाळून पाहते। आज सर्व दुःख आनंदात बदलले गेलेले आहेत येशूच्या नावामध्ये। तो परमेश्वर अद्भुत कार्य करणारा परमेश्वर या जागेमध्ये आहे। तो अद्भुत गोष्टी आज तुमच्यासाठी करत आहे। तो नवे कृत्य तुमच्यासाठी करत आहे। हो तेरे वाणी सामर्थ से थम जाते हैं तूफान, सागर भी होते हैं शांत, झुक जाता है आसमान। देवानी सागर भी होते हैं शांत, झुक जाता है आसमान। ओ नहीं कोई
वाणी के, तेरे वाणी के सामर्थ्य से थम जाते हैं तूफान, सागर भी होते हैं शांत, झुक जाता है आसमान। तो पाण्यावर चालणारा परमेश्वर वादळ वाऱ्याला थांबवतो. हो तूने ही अपने बड़े ज्ञान से धरती की नींव बनाई, पर्वत भी तेरे वचन से हुए, हरियाली तूने सजाई। गाओ तूने ही अपने बड़े ज्ञान से धरती की नींव बनाई, पर्वत भी तेरे वचन से हुए, हरियाली तूने सजाई। तेरा है सारा जहां, तेरा है सारा जहां, हे इज़राइल के पवित्र महान, हे इज़राइल के पवित्र महान, तेरे वाणी के, तेरे वाणी के सामर्थ्य से थम जाते हैं तूफान, सागर भी होते हैं शांत, झुक जाता है आसमान। नहीं कोई तेरे समान, नहीं कोई तेरे समान, हे इज़राइल के पवित्र महान, हे इज़राइल के पवित्र महान। धन्यवाद यीशु, आम्ही सर्व आराधना तुला देतो देवा. प्रभू तू त्या आराधनाचे योग्य आहेस, तू या स्तुतीचे योग्य आहेस, तू प्रशंसाचे योग्य आहेस, तू सन्मानाचे योग्य आहेस दे बाबा. सर्व आदर महिमा आम्ही तुला देतो, सर्व प्रशंसा आम्ही तुला देतो, सर्व सन्मान पराक्रम सामर्थ्य आम्ही तुला देतो. जोरदार टाळ्या वाजवून ते परमेश्वराला धन्यवाद देऊया. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व स्तुती, सर्व पराक्रम आम्ही तुला देतो येशूच्या नावात. थैंक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. हालेलुया. थँक यू जीसस. तर परत एकदा साक्षीची वेळ आहे. तुमच्या काही साक्ष असतील तर प्लीज तुम्ही पुढे येऊ शकता. तुमच्या साक्ष तुम्ही सांगू शकता आणि प्रभू तुम्हाला नक्की या साक्षींद्वारे सुद्धा आशीर्वादित करेल. जे आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत तुमच्याही काही साक्ष असतील तर प्लीज तुम्ही येऊ शकता. तुमच्याही साक्ष तुम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा कमेंट्समध्ये तुम्ही आम्हाला पाठवू शकता. वर्शिप सेंटरला तुम्ही सकाळी 7 वाजता येऊ शकता. तुमचे सहकुटुंब सहपरिवार येऊन तास 2 तास तुम्ही त्या ठिकाणामध्ये बसून वर्शिप करू शकता, प्रार्थना करू शकता. स्पेशली आम्ही त्यासाठी हे वर्शिप सेंटर बनवलेलं आहे. तुम्ही येऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला काही तुमच्या घरी उपकार स्तुती ठेवायचे किंवा तुमच्या काही टेस्टमनी आहेत किंवा तुम्हाला ह्या काही प्रश्न आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत तर प्रेयर टॉवरला तुम्ही भेट देऊ शकता. ही प्रेयर टॉवरची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे.
ह्या वेळेमध्ये या ठिकाणामध्ये काही लोक असतील, तुम्ही त्यांना भेटू शकता आणि नक्की ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. जे लोक लांब आहेत तुमचं सर्वांचं प्रभू येशूच्या नावात स्वागत आहे. मग तुम्ही नगरमध्ये राहता की आजूबाजूला राहता आणि तुम्ही ऑनलाईन बघायच्या ऐवजी तर तुम्ही चर्चमध्ये किंवा प्रार्थनेला आला इथं तर खूप बरं होईल. हा तुम्ही लांब आहात, कोल्हापूर, सांगली या लॉंग, तर तुम्ही नक्की ऑनलाईन पाहू शकता. पण ही वेळ आली आहे, हे दिवस आले की सर्व लोकांनी आपण प्रभू येशूच्या नावात देवाच्या घरामध्ये एकत्र जमलं पाहिजे. आणि तुम्ही जर प्रभूची वेळ देत आहात, प्रार्थना सभेला चर्चमध्ये येत आहात, लक्षात ठेवा तुमच्यावर डबल आशीर्वाद येणार. कारण बायबलमध्ये लिहिलंय की देव म्हणतो तुम्ही बंधुजन आहात आणि तुमचं एकत्र येणं किती चांगलं आहे. हालेलुया. सो फ्रायडेला आपलं प्रार्थना सभा चर्च असतं, रविवारी असतं, शनिवारी उपास प्रार्थना असते दुपारी. या सिस्टर, या ब्रदर, कारण जगामध्ये संकट आणि त्रास वाढत चाललेत. पण बायबलमध्ये लिहिलंय की प्रभू म्हटला माझ्यामध्ये तुम्हाला शांती आहे. जगात तुम्हाला संकट आहे पण प्रभू म्हटला धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. तर तुम्ही आजूबाजूला राहताय तर तुम्ही प्लीज या. आम्ही तुमच्यासाठी बेस्ट देवाचा मानना घेऊन येतो आणि तुमच्यासाठी पूर्ण हृदयाने प्रार्थना करू. क्वायर बरोबर तुम्ही वर्शिप करू शकता. आणि प्लीज मी नम्र विनंती करेन, पासून लांब राहू नका. आता चर्च पासून लांब राहू नका. कारण बायबलचं वचन सांगतं की ज्यावेळेस तुम्ही आणि मी एकत्र येतो ते अरोनाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखं आहे. आणि देवाची इच्छा आहे सर्व तो अरोन किंवा देवाची मंडळी त्या अभिषेकाने भरली गेली पाहिजे. हालेलुया. सो आय रिक्वेस्ट यू, मी तुम्हाला नम्र विनंती करेल, प्रार्थना सभेला या. ऑफकोर्स तुम्ही लांब असताल, ऑनलाईन पहा. हे रविवारी प्रॉफिट डेव्हिड डॅनियल आपल्या चर्चमध्ये पूर्ण जगात देव त्यांचा उपयोग करतोय. आणि मला माहित नाही रविवारी ते खाली उतरतील सुद्धा आणि अनेकांसाठी आशीर्वाद आणि सामर्थ्य देवाचं त्यांच्याद्वारे व्हायला लागेल. भविष्यवाणी व्हायला लागेल. त्यांनी मला सांगितलं की पास्टर मला तुम्हाला भेटायला यायचंय. मी त्यांना सांगितलं प्लीज मग चर्चमध्ये या आणि देवबाप त्यांच्याद्वारे मोठं कार्य करेल. आता वेळ आली प्रभूसाठी जगायचं. आपले डोळे बंद करूया आणि वी क्लोज आईज आणि आपण आपलं हृदय प्रभूकडे लावूया. स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आज आम्ही सगळे तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत. आणि बायबल सांगतं की तुझी नजर प्रत्येकावरती आहे. तू तहानेल्याला पाहतो, तू भुकेलेला पाहतो, तू आजारांना पाहतो, तू रोग्यांना पाहतो, तू त्रासातील लोकांना पाहतो. आणि बायबल सांगतं तू वचन पाठवतो आणि आरोग्य देतो. प्रभू आज परत एकदा तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आमच्याशी बोल. प्रत्येक वचन तुझ्या लेकरांसाठी आणि माझ्यासाठी आशीर्वाद बनव. आणि जो ऐकेल आज तो अंधारातून प्रकाशाकडे येऊ आणि आशीर्वादित जीवन जगो. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू लॉर्ड जीसस. थँक्यू प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 की लोकांची इच्छा आहे की प्रभूने तुमच्याशी बोलावं. सो थोडा वेळ आपले कान प्रभूच्या वचनाकडे लावा आणि तुम्ही पाहताल की देव तुमच्यासाठी मोठं कार्य करत आहे. हालेलुया. बायबल असं सांगतं, साम स्तोत्रसंहिता 89:1-2 स्तोत्रसंहिता याचा 89 अध्याय आणि पहिलं आणि दुसऱ्या वचनाकडे आपण येऊया. प्लीज कृपा करून या. स्तोत्रसंहिता 89 अध्याय 89 आणि पहिलं आणि दुसरं वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. मी परमेश्वराच्या प्रेमदयेविषयी सदा गाईन. बायबल सांगतं की दावीद राजा तुम्हाला मला म्हणतो की मी देवाच्या प्रेमदयेविषयी सदैव गाईन. ना पुढे असलेलं मी आपल्या मुखाने तुझी सत्यता सर्व पिढ्यास कळवीन. या पुढे असलेलं कारण मी म्हणालो आहे की, कारण दावीद राजा म्हणतो मी म्हणालो आहे प्रेमदया सर्व काळ उभारली जाईल. या देवाची प्रेमदया सर्व काळ उभारली जाईल. हालेलुया. हालेलुया. या सिस्टर पूर्ण करूया. तू आपली सत्यता आकाशामध्ये स्थापशीलच. आणि तू आपली सत्यता आकाशामध्ये स्थापतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे शेवटच्या दिवसांमध्ये बायबल मध्ये लिहिलंय की देव अजूनही त्याची प्रेम द्या तुझ्यासाठी उभा करणारा आहे. मे बी तू संकटातून त्रासातून जात असशील, देवाची प्रेम द्या 100% तुझ्यासाठी उभा राहील. आमेन. हालेलुया. हालेलुया. एक दिवशी मला एका घरामध्ये बोलवण्यात आलं
आणि मला सांगण्यात आलं की पास्टर तुम्ही आलंच पाहिजे. आणि ज्यावेळेस मी त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी गेलो, एक मुलगा जमिनीवरती झोपलेला होता. त्याच्या अंगावरती माशा आणि मच्छर आणि सर्व काय होतं आणि तो प्रचंड दारू पिलेला होता. आणि मी त्याच्या बाजूला त्याची आई बसली होती. आणि मला त्या आईने सांगितलं की पास्टर हा माझा मुलगा आहे, पण पास्टर हा रात्रंदिवस दारू पितो आणि आता अशी परिस्थिती आली की याचे लिव्हर संपलेले आहेत. डॉक्टरनी याच्यावरचं होप किंवा आशा सोडलेली आहे. पण पास्टर माझी इच्छा आहे की प्लीज तुम्ही प्रार्थना करावी आणि देव मोठं कार्य करणार आहे. ज्यावेळेस मी त्या आईकडे पाहिलं, कोणी त्याचे भाऊ, कोणीच त्याच्या बहिणी, कोणी त्याचे नातेवाईक त्याच्याजवळ उभे नव्हते, पण एकटी आई त्याच्याजवळ उभी होती. तिला कुठल्याही प्रकारे वास येत नव्हता, किळस वाटत नव्हती, पण ती आई आपलं रडत आपल्या साडीच्या पदराने त्या मच्छर हाकलत होती. ज्यावेळेस मी पाहिलं मला कळालं की आईचं प्रेम अजूनही मरत असलेल्या मुलासाठी उभं आहे. इमॅजिन, कल्पना करा, मग जो देव सार्वकालिक प्रीतीने तुमच्यावरती प्रेम करतो त्याचं प्रेम तुझ्यासाठी उभं राहील. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. 100% उभं राहील. मे बी आज तू मरत असशील, आज तू त्रासात असशील, आज तू हॉस्पिटलमध्ये असशील, देवाचं प्रेम तुझ्यासाठी उभं राहील. सिस्टर, देवाचं प्रेम अशक्त नाहीये. बायबल सांगतं देवाचं प्रेम बलवान आणि बलिष्ठ आहे. हालेलुया. म्हणून तो प्रभू म्हणाला, प्लीज यशया याचा 54 अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज 10व्या वचनाकडे आपण येऊया, या देवाच्या वचनाकडे. आयझिया चॅप्टर 54 आणि प्लीज 10व्या वचनाकडे आपण येऊया, या देवाच्या वचनाकडे. ऐकूया यशया 54:10. कारण पर्वत निघून जातील. देव आपल्या लोकांना बोलत आहे. आज जो तू ऐकतोस, जो इथं आलेला आहे, अनेक विचाराने तू ग्रासित आहे, अनेक घराच्या परिस्थितीने तू त्रासलेला आहे, अनेक हृदयामध्ये ओझ घेऊन तू फिरत आहे आणि वागत आहे. आज तरी चांगलं होईल, उद्या तरी चांगलं होईल, पण या जगामध्ये तू आशा लावलेली आहे, तुझी आशा पूर्ण नाही होणार. पण जो देव तुझ्यावरती प्रेम करतो आणि जो देव या वचनाद्वारे तुझ्याशी बोलत आहे, वाचूया. कारण पर्वत निघून जातील, कारण पर्वत निघून जातील आणि डोंगर ढळतील, आणि डोंगर ढळतील, परंतु माझी प्रेमदया तुझ्यावरून सरून जाणार नाही. पण देव म्हणतो माझी प्रेमदया तुझ्यावरून सरून जाणार नाही. 100% सरून जाणार नाही. यस. हालेलुया, हालेलुया. पुढे असं लिहिलंय, आणि माझा शांतीचा करार ढळणार नाही. आणि माझा शांतीचा करार ढळणार नाही. असे परमेश्वर जो तुझ्यावर दया करतो तो म्हणतो. बायबल सांगतो जो तुझ्यावर दया करतो, तुझ्यावरती प्रेम करतो, तो बोलत आहे. त्याच्याकडे कुठली जात नाहीये, त्याच्याकडे कुठला धर्म नाहीये, त्याच्याकडे कलरचं डेफिनेशन नाहीये, त्याच्यावर कुठल्याही तुलना करण्याचे डोळे नाहीये. त्याचे डोळे प्रेमळ डोळे आहेत. यस, आमेन. त्याचे हात प्रेमळ आहे, त्याच्या हृदय तुझ्यासाठी प्रेमाने भरलेलं आहे, आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज रात्रीचं तू देवाविषयी ऐकतील तर बायबलच्या वचनानुसार लिहिलेलं आहे, त्याची प्रेमदया डोंगर ढळेल, पर्वत निघून जातील, पण देवाची प्रेमदया तुझ्यासाठी उभं राहणार. यस, आमेन. तुझी इच्छा आहे देवाची प्रेमदया उभी राहावी. यस. मग आज रात्री मी तुला ओरडून सांगेल, यस, देव तुझ्यासाठी उभा राहणार आहे. आमेन. जग उभं नाही राहणार, पती पत्नी उभं नाही राहणार, ना लेकर उभं नाही राहणार, प्रभू येशू तुझ्यासाठी उभा राहील. यस. आणि जर देव तुझ्यासाठी उभा राहिला, त्याच्या प्रेमापुढे कुठलं संकट उभं नाही राहू शकत. यस. त्याच्या प्रेमापुढे कुठला तांबडा समुद्र उभा नाही राहणार. त्याच्या प्रेमापुढे कुठला दुरात्मे आणि कुठली परिस्थिती उभी नाही राहणार, कारण त्याच्या प्रेमाने तो तुला झाकून आणि लपटून घेणार आहे. यस, आमेन. हालेलुया. हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबलचं वचन सांगतं की ज्यावेळेस तू आणि मी त्याच्याकडे येतो, देव तुला त्याच्या द्वेषाने पाहत नाही, त्याच्या रागाने पाहत नाही. अनेकांनी देवाचं चित्र वेगळ्या प्रकारे रंगवलेलं आहे. त्यांना असं वाटतं की हा देव, जर मी पापी आहे, जर मी गुपित पाप करतोय, मी जर लबाडी करतोय आणि मी जर प्रार्थना सभेला गेलो, तो 100% शाप होतील, तो 100% माझ्यावरती हात टाकेल, तो काहीतरी वाईट मला करेल. नो सिस्टर, नो ब्रदर. त्या दारू पिणाऱ्या मुलाबरोबर आई जर त्याच्या प्रेम देणे, ती आई त्याच्या बाजूला बसली, कोणी नाही बसलं, कोणी त्याला विचारत नव्हतं, कोणी त्याच्या अंगावरचे मच्छर हाकलत नव्हतं, पण आई हाकलत होती. जरी तो दारू पिणारा होता, जरी तो वाईट होता, तरी आई त्याच्या बरोबर बसली का तिची इच्छा होती तो जगावा. मला सांगायला आवडेल, तू किती मोठा पापी असशील, तू किती मोठी पापीण असशील,
बायबल सांगतं देव पाप्यांवरती प्रेम करतो Yes, amen. आणि त्यांना वाचवायला येशू आलेला आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. मग प्रेषित पौल असं म्हणतो 1 तिमोथी मध्ये. आता तुम्ही देवाच्या वचनाकडे आलात, प्लीज कृपा करून वाचूया 1 तिमोथी. प्लीज कृपा करून वाचूया सिस्टर, प्लीज वाचूया 14 वचन. 1 तिमोथी पहिला अध्याय आणि 14 वचन. आणि ख्रिस्त येशूतील विश्वास व प्रीती या सुद्धा आपल्या प्रभूची कृपा फार विपुल झाली. हा, ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे हा. की ख्रिस्त येशू पाप्यास तारायला जगात आला. बायबल सांगतं ख्रिस्त येशू पाप्यांना तारायला जगात आला. Yes, amen. ही गोष्ट खरी आहे ब्रदर, यस सिस्टर, ही गोष्ट खरी आहे. आज रात्री तू म्हणशील पास्टर हे देवाचं वचन माझ्यासाठी आहे, 100% आहे. यस 100%. परत एकदा वाचूया सिस्टर. ही गोष्ट विश्वसनीय हा. व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की ख्रिस्त येशू ख्रिस्त येशू पाप्यास तारायला जगात आला. पाप्यास तारायला जगात आला. Yes. आणि पॉल म्हणतो मी त्यांच्यामध्ये पहिला आहे. Amen. आज तू पहिला 1 नंबर पापी किंवा वाईट किंवा अत्यंत द्वेष्ट असशील, येशूचं प्रेम तुझ्यासाठी उभं राहील. आमेन. तुला त्या घाणीतून काढायला, तुला अंधारातून काढायला देवाचं प्रेम उभं राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप आज रात्री जर तुम्ही इथे आहात, लांब आहात, देवाचं प्रेम तुझ्याजवळ धावत येईल. यस 100% धावत येईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवशी एका बहिणीने मला साक्ष दिली की पास्टर माझ्या जीवनामध्ये मी प्रचंड वेदनेतून जात होते आणि मला असं वाटलं की पास्टर जगणं वाईट आहे, मी जगू नाही शकत. आणि पास्टर 30 वर्ष झाले पास्टर माझ्यावरती शैतानाचं कार्य चालू होतं. पास्टर माझ्या घरात भांडणं आणि दुःख आणि वेदना होत्या. या बहिणीने मला सांगितलं, ती म्हणली की पास्टर आजारात, त्रासात आणि प्रत्येक वाईटामध्ये आमचे दिवस चालू होते. पास्टर मला असं वाटलं की या दिवसातून, या संकटातून मी बर नाही येणार. आणि ती असं लिहिते, अनेक प्रयत्न आम्ही केले, काही बदल नव्हता. एक दिवस आम्हाला एका ब्रदरनी प्रभू येशूची सुवार्ता सांगितली आणि ते की पास्टर आम्ही सुवार्ता ऐकली, आशेने आम्ही प्रार्थना सभेला आलो. मी नेहमी लोकांना सांगतो, ज्यावेळेस तुम्ही चर्चला येता, प्रार्थना सभेला येता, कुठल्या धर्माकडे येत नाहीये, पण तो देव प्रीती आहे, त्यात प्रेमळ बापाकडे तुम्ही येत आहात. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इथं असं लिहिले, मला ती सांगते आम्ही प्रार्थना सभेला आलो, वचन ऐकलं आणि आमचं जीवन आम्ही प्रभूला दिलं पास्टर. आणि तेव्हापासून जो देव आमच्यासाठी उभा राहिला, प्रेमाने, सामर्थ्याने, आशीर्वादाने. आणि मला सांगायला आवडेल, ती म्हणते की पास्टर तेव्हापासून आरोग्य, सामर्थ्य आणि शांती आमचा वाटा झाला. Yes. आणि आम्ही आशीर्वादाने आशीर्वादित झालो. 30 वर्ष ही बाई संकटात होती, 30 वर्ष अंधारात होती. मी नेहमी लोकांना सांगतो, शैतानाला तुम्हाला पिडायला आवडतं, शैतानाला तुम्हाला खाली पाडायला आवडतं, शैतानाला तुमच्या जीवाला नाशात बुडवायला आवडतं. का? कारण तो चोरी करणारा, घात करणारा, नाश करणारा आहे. पण देवाला आवडतं तुमच्या चेहऱ्यावरती आनंद असलेला, शांती असलेली, आशीर्वाद असलेले, तुम्ही पूर्णपणे सुखी असलेलं हे प्रभू येशूला आवडतं. कारण बायबल सांगतं त्यानेच तुम्हाला आणि मला बनवलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सो आज रात्री जर तुम्ही ऐकत आहात, कुठल्या माणसाचे शब्द नाही, जिवंत देवाचे शब्द ऐकत आहात. यस आमेन. असं लिहिले पुढच्या वचनामध्ये. प्लीज वाचूया स्तोत्र संहिता 86 अध्याय. हा प्लीज 12 आणि 13 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज ऐकूया, ऐका देवाचं वचन. साम चॅप्टर 86 आणि प्लीज 12 आणि 13 वचन आपण ऐकूया. प्लीज वाचूया. हे प्रभू माझ्या देवा, हे प्रभू माझ्या देवा, मी आपल्या संपूर्ण हृदयाने हा तुझी उपकार स्तुती करीन हा आणि सदा सर्वकाल मी तुझ्या नावाचे गौरव करीन. गौरव करील, कारण माझ्यावरची तुझी प्रेमदया मोठी आहे. कारण माझ्यावरची तुझी प्रेम दया मोठी आहे ना. बायबल फक्त एका माणसाविषयी नाही बोलत, हे बायबल सगळ्या जगाविषयी बोलणार आहे. यस आमेन. हा बायबलचा देव एका माणसाचा नाही, पण सगळ्या जगाचा तारणारा देव आहे. Yes. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. पुढे असं लिहिलंय, आणि अतिशय खालच्या मृत लोकातून तू माझा जीव सोडवला आहे. अतिशय खालच्या मृत लोकातून तू माझा जीव सोडवला. यस आमेन. का? कारण तुझी प्रेमदया माझ्यासाठी पूर्ण आहे. वाचूया सिस्टर ते वचन शेवटचं. कारण माझ्यावरची तुझी प्रेमदया मोठी आहे. मोठी आहे. किती लोकांना कळते देवाचं वचन?
तुम्ही म्हणताल पास्टर मी प्रत्येक शुक्रवारी ऐकतोय, रविवारी ऐकतोय, रोज ऐकतोय, कुठेही देवाचं प्रेम आणि कुठेही देवाचा चांगला हात. सिस्टर ब्रदर, तुम्ही आणि मी देवाला प्रश्न विचारू नका, पण बायबल सांगतं ज्यावेळेस तुम्ही नम्र होऊन पूर्ण हृदयाने देवाकडे फिरता तुम्हाला देवाचं प्रेम कळेल. यस, देवाचं सामर्थ्य तुम्हाला कळेल. गर्विष्ठ होऊ नका. आपल्या मनामध्ये असं म्हणू नका की देवाने जर हे केलं तर मी हे करेन. नो सिस्टर, नम्रतेमध्ये मोठं प्रतिफळ आहे. यस आमेन. देवाला नम्र लोक आवडतात. यस, देवाला पूर्णपणे समर्पित लोक आवडतात. आणि आज रात्री तो देव तुझ्या प्रेम द्या, त्याची प्रेम द्या तुला दाखवेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया. कारण माझ्यावरची तुझी प्रेमदया मोठी आहे, मोठी आहे आणि अतिशय खालच्या मृत लोकातून तू माझा जीव सोडवला आहे. अतिशय खालच्या मृत लोकातून हे प्रभू तू माझा जीव सोडवला आहे. यस आमेन. सिस्टर, आज तो देव तुझ्या जीवावरती प्रेम करतो. यस, आज प्रभूला सांग, प्रभू मी बाकी कोणाकडे पाहत नाही, मी तुझ्या प्रेमदेकडे पाहते. यस, मी तुझ्या करुणेकडे पाहते. आमेन. प्लीज, हा आजार मोठा आहे, हे त्रास मोठे आहेत, हे संकट मोठं आहे, पण बायबल सांगतं देवाची प्रेम द्या आकाशाच्याही उंच आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण देवाच्या प्रेमदयाने सगळी पृथ्वी भरली आहे. यस. स्तोत्रसंहिता 119 वाद्याय. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. आणि 64 64 वचन. स्तोत्रसंहिता 119 वाद्याय आणि 64 वचन. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्या प्रेमदयेने तुझ्या प्रेमदयेने पृथ्वी भरली आहे. पृथ्वी भरली आहे ना. बायबल सांगतं त्याच्या प्रेमदयेने पृथ्वी भरली आहे ना. माझी इच्छा आहे सगळ्यांनी माझ्या गुणा देवाच्या प्रेमदयेने देवाच्या प्रेमदयेने सर्व पृथ्वी सर्व पृथ्वी भरली आहे. भरली आहे. ना काही लोक मला विचारतील कुठं आहे हे. आकाश तुला सांगेल हे देवाची प्रेमदया आहे की त्याने तुझ्यावरती छाया टाकलेली आहे. यस. हे सूर्य आणि चंद्र तुझ्याशी बोलतील आणि सांगतील की देव माणसावरती प्रेम करतो आणि तो अंधाराचा प्रकाश करतो. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. हा वारा तुझ्या नाकपुड्यात जो चालू आहे तो तुला मोठ्याने सांगेल देव तुझ्यावरती प्रेम करतो. Yes. म्हणून तुझ्या नाकपुड्यात तो श्वास टाकतो. यस आमेन. हे पाऊस तुला सांगेल आणि बोल्या मोठ्याने म्हणेल की मला देव तुझ्यासाठी पाठवतो जेणेकरून तुला खायला अन्न आणि प्यायला पाणी मिळावं. यस आमेन. की लोक समज में आ रहा है. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळत आहे. यस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढं हे सर्व सृष्टी तुम्हाला वरडून सांगेल. हे झाडं वरडून सांगतील. बायबल सांगतं आणि वरडून सांगतील यस देवाने मला तुला फळ द्यायला, तुझं पोट भरायला, तुला चांगलं फळ द्यायला बनवलेलं आहे. Yes. हे तुझ्यासाठी बनवलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर आज तुम्हाला देवाचं प्रेम कळालं तर बायबल मध्ये लिहिलंय एकही शैतान तुझ्या विरुद्ध उभा राहणार नाही. यस. एकही परिस्थिती तुझ्या विरुद्ध जाणार नाही. आमेन. नो, तू नक्की प्रत्येक परिस्थितीमधून येशूच्या नावात वर येणार. आमेन. नक्की तुझे दिवस येशूच्या नावात बदलले जाणार. Yes, amen. हे बायबल त्याची गॅरंटी आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबलचं वचन सांगतं. प्लीज अजून एक वचन वाचूया, तुम्हाला कळेल की प्रभू आपल्या लोकांशी काय बोलत आहे. साम चॅप्टर 63 स्तोत्रसंहिता 63 अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. तुझी प्रेमदया जीवनापेक्षा उत्तम आहे, हा, यामुळे माझे ओठ तुझे स्तवन करतील. तुझी प्रेम दया जीवनापेक्षा उत्तम आहे. ज्या दिवशी तुम्हाला देवाचं प्रेम कळेल, पण केव्हा कळेल, तो प्रेमळ देव तुझ्या हृदयात आला पाहिजे. यस आमेन. आणि तो आत्मा आहे आणि त्याला तुझ्या आत्म्यात यायचंय. यस. तो लांब नाही राहणार. तू जेवढा तू देवापासून लांब किंवा देव तुझ्यापासून लांब, तुला देवाचं प्रेम नाही कळणार. साधं प्रेम कळेल, पण ज्या दिवशी प्रभू येशू तुझ्यामध्ये येईल आणि तुझं जीवन बदलेल त्यावेळेस तुला कळेल आणि तुझे हात वर करून तू म्हणशील धन्यवाद प्रभू, तुझी प्रेम द्या जीवनापेक्षाही श्रेष्ठ आहे. यस आमेन. श्रेष्ठ आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. या ज्यावेळेस आम्ही एकटे होतो, त्रासात होतो, बंधनात होतो, लोक हसत होते, लोक म्हणले गोष्टी वाईट होणार आहेत, त्या वेळेला देवाचं प्रेम माझा हात धरून म्हणायचं वाईट नाही होणार, माझ्या प्रेमळ हाताने मी तुझी मान उंच करणार आहे. यस आमेन. मी तुला उंच करणार आहे. यस. आणि बायबल सांगतं देवाने तुमच्यासाठी जी योजना आखली ते कोणीच नष्ट करू नाही शकत. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आज रात्री तू काय विचार करतोस? आज रात्री तुझं म्हणणं काय? आज तुझ्या हृदयातल्या वेदना काय आहेत? प्रभूला सांग, ए प्रभू, जसं एखादं लेकरू बापाकडे आणि आईकडे पळत येतं, मी तुझ्याकडे आलोय, यस. माझ्यावर दया कर.
आणि देवाचं प्रेम गप नाही बसणार. Yes. प्रेज वाचूया परत एकदा. तुझी प्रेमदया जीवनापेक्षा उत्तम आहे. हा, यामुळे माझे ओठ तुझे स्तवन करतील. तुझे स्तवन करतील. तुझे स्तवन करतील. आणि पुढे असेल असेच मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवादित म्हणेन. तुझ्या नावाने मी आपले हात उभारी. आज मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तर देवाच्या प्रेमदेवावर तुम्ही आशा ठेवली आणि देवाच्या प्रेमदेवाकडे आपलं हृदय वळवलं, जीवनभर तुम्ही देवाला गाणं गाणार. Yes. आणि म्हणणार तुझी वात्सल्य जीवनापेक्षा श्रेष्ठ आहे. Yes. तुझी प्रेम द्या जीवनापेक्षा श्रेष्ठ आहे. Yes, amen. Praise the Lord. हालेलुया. 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 रात्रीतल्या भयाला आणि दिवसा उडणाऱ्या बाणाला पासून तो वाचवेल. Yes, amen. तुझ्या जीवाचं रक्षण करेल. Yes. लोक आम्हाला फोन करून म्हणतात की पास्टर घरात सर्व येतो, भाऊ आहे, पती आहे, पत्नी आहे, लेकरं आहेत, नातेवाईक आहेत, पण पास्टर जीवामध्ये जी आग लागली ती कोणाला विझवता येत नाही. हे जीव जे दुःखी आहे ते कोणाला सांगता येत नाही पास्टर. एका बहिणीने आता मी येण्या अगोदर फोन केला जळगाववरून, ते मला ऐकत असेल आता. ते सांगितले की पास्टर माझे रिपोर्ट वाईट आलेत, कॅन्सर मला झालाय पास्टर, मी त्रासामध्ये. मी त्या बहिणीला सांगितलं हे सगळे त्रास आणि दुःख तुझ्या घरातलं कोणी दूर नाही करणार. असं कोणीतरी आहे ज्याचं नाव प्रभू येशू आहे. Yes. 2000 वर्षापूर्वी बायबल सांगतं त्याने माणसाकडे पाहिलं, कारण माणूस देवापासून लांब होता आणि देव माणसापासून लांब होता, कारण माणसाने पाप केलं आणि देवाच्या स्टँडर्ड किंवा पातळीपासून तो पडला. पण बायबल सांगतं प्रीती मरणापेक्षाही श्रेष्ठ आहे. आमेन. मरणा एवढी प्रबळ आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. तर तुम्ही गीत रत्न काढलं आणि बसूया हे वचन. मी आज हे वचन काढत होतो आणि 8वं वचन आपली 6 ते 8 आपण वाचूया. गीत रत्न उपदेशकानंतर आहे आणि वाचूया काय लिहिलंय. गीत रत्न 8वा अध्याय 6 ते 8 प्लीज वाचूया. तू आपल्या हृदयावर मला शिक्क्याप्रमाणे शिक्क्यासारखी आपल्या बाहूवर ठेव. हा, कारण प्रीती मरणासारखी बलिष्ठ आहे. प्रीती मरणासारखी बलिष्ठ आहे. पुढे असं लिहिलंय. प्रेमाविषयी आशंका मृत लोकासारखी कठोर आहे. हा, तिच्या ज्वाला अग्नीच्या ज्वाला अशीच जशी परमेश्वराचीच ज्वाला तशा आहेत. हा 8वं वचन सिस्टर. आमची एक धाकटी बहीण आहे. नो 7 सॉरी. बहुत जलांच्याने प्रीती विझवत नाही. बहुत जलांच्याने प्रीती विझवत नाही. किती लोकांना देवाचं वचन कळतंय. नो, माझी इच्छा सगळ्यांनी आपल्या हात म्हणा प्रभू देवाप्पा मला तुझं वचन कळतंय. यस प्रभू मला तुझं वचन ना कळतंय. पुढे वाचूया. बहुत जलाच्याने प्रीती विझवत नाही अजिबात विझवत नाही आणि महापुराच्याने तिला बुडवत नाही. ओ हो हो, हे कोणाच्या प्रेमदेवीशी बोललंय. देवाच्या. सिस्टर बहुत जलांच्या प्रेम बहुत जलाच्याने प्रीती विझवत नाही. प्रीती विझवत नाही आणि महापुराच्याने तिला बुडवत नाही. आणि महापुराच्याने प्रीतीला बुडवत नाही. फक्त या वचनावरती जर तुम्ही मनन केलं तुम्हाला कळेल देवाचं प्रेम किती महान आहे. यस. बहुत परत एकदा सिस्टर. बहुत जलाच्याने प्रीती विझवत नाही. बहुत जलांच्याने प्रीती विझवत नाही. हा, आणि महापुराच्याने तिला बुडवत नाही. विझवत नाही आणि बुडवत आणि नाही. बुडवत नाही. विझवत नाही आणि बुडवत नाही. याचा अर्थ काय. याचा अर्थ किती जल असो संकट असो प्रीती उभा राहणारच. आमेन. येशूच्या नावामध्ये देवाची प्रीती उभी राहणारच. यस आमेन. आज रात्री तुझ्यासाठी उभी राहणारच. यस. सिस्टर तू संकटातून वर यावं देवाची प्रीती उभी राहणार. आमेन. 100% उभी राहणार. हालेलुया. हालेलुया. ना पुढे असलेले प्रीती बहुत जलाच्याने प्रीती विझवत नाही. हा, आणि महापुराच्याने तिला बुडवत नाही. बुडवत नाही. जरी माणसाने पाप केलं देव गप बसला नाही. बायबल सांगतं तो मानव रूप धारण करून आला. हे अशक्य आहे की आत्मा त्याला देह धारण करावं, देव मानव रूप धारण करावं, पण प्रीती गप बसली नाही. यस. बायबल सांग 2000 वर्षापूर्वी हे प्रेम माणसासाठी उतरून आलं. कुठला धर्म किंवा जात नाही घेऊन नाही आला. बायबल सांगतं जर तुम्ही रोमकरासपत्र याच्या 5व्या अध्यायामध्ये आलात आणि 5वं वचन वाचूया. ऐका देवाचं वचन. रोमन्स चॅप्टर 5 5वं वचन पुढे वाचूया. चॅप्टर 5वा अध्याय सिस्टर. 5वं आणि 6वं वचन प्लीज. यस. रोमन्स 5:5-6. आशा तर लाजवीत नाही. हा, कारण आपणास दिलेल्या पवित्र आत्म्याकडून
आपल्या अंतकरणात देवाची प्रीती ओतली आहे. ओके, कारण आपण दुर्बळ होतो. दुर्बळ, पापी, देवावरती प्रेम न करणारे, लांब असलेले. या पुढे, तेव्हा योग्य वेळी ख्रिस्त अभक्तांसाठी मरण पावला. योग्य वेळी म्हणा, योग्य वेळी. योग्य वेळी. आज तुझी योग्य वेळ आहे. यस. आज तुझी देवाची प्रीतीवर अनुभव घ्यायची योग्य वेळ आहे. यस आमेन. सिस्टर, आज तुझी योग्य वेळ आहे. जे मला लांबून ऐकतात, आज तुझी योग्य वेळ आहे. यस आमेन. देवाच्या प्रेमाचा अनुभव घ्यायचे. यस आमेन. यस. आणि पुढे असं लिहिलंय, कारण न्यायी मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल, हा, तरी कदाचित चांगल्या मनुष्यासाठी मरायलाही कोणी धजेल. पण देव आम्हावरले आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की हा, आम्ही पापी असताना ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. आमेन. देव आपल्या प्रेमाचे प्रतीक असे देतो की आम्ही पापी असताना, Yes. वाईट असताना ख्रिस्त अभक्तांसाठी मरण पावला. आमेन. येशू अभक्तांसाठी मरण पावला. Yes. आणि बायबल सांगतं, जो पापी असताना मरण पावला, तर आज तू देवाचं लेकरू जर झालं तर तुझ्यासाठी किती तो उभा राहील. यस आमेन. तुझी इच्छा आहे प्रभूने तुझ्यासाठी उभं राहावं. यस. देवाच्या प्रेम देणे उभं राहावं. यस. बाकी सर्व प्रेम जगातलं नष्ट होईल, कमी होईल, फेड होईल. लोक मला म्हणतात की पास्टर, सुरुवातीला आमचं लग्न झालं, खूप प्रेम होतं, अचानक एक संकट आलं, आणि पास्टर आज आम्ही दोघंही वेगळे आहोत. हे जगातलं प्रेम आहे. त्यांच्यामध्ये जर फक्त ख्रिस्ताचं प्रेम असतं तर ते वेगळे नसते झाले, ते एकत्र आले असते. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला कळते देवाचं वचन. म्हणतो बायबल मधले, जर तुम्ही योहान याच्या 15व्या अध्यायामध्ये आलात, प्लीज देवाच्या वचनाकडे या आणि 13 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. जॉन चॅप्टर 15 आणि 13 वर्ड, 13 वचन. आपल्या मित्रांकरिता हा, आपला जीव द्यावा, हा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. आपल्या मित्राकरता आपला जीव द्यावा. येशू प्रभू येशू स्वतः म्हणतो, यापेक्षा मोठी प्रीती नाहीये. हालेलुया. हालेलुया. आणि तेच तर खरा मित्र Yes. तो प्रभू येशूने जगासाठी केलं. त्याने आपल्यासाठी मेला. का मेला? कारण पापाचं वेतन मरण होतं. Yes. आणि देवाने नियम ठरवलाय, तो टळून नाही जाणार. आणि देव म्हटला, मी जे बोललो ते होणार, नाही तर देव लबाड ठरेल. पण देव लबाड नाहीये, देव विश्वासू आणि खरा आहे. आमेन. आणि बायबल सांगतं, देवाने ते वचन पूर्ण करायला आपल्या स्वतःसाठी सगळ्या जगाचे पाप स्वतःवर घेतले. Yes. आजार स्वतःवर घेतले. Yes. शाप स्वतःवर घेतले. आणि येशू मेला कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. यस आमेन. प्रीती मेली कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. पण प्रीतीला कोणी बुडवू नाही शकलं. यस आमेन. तिसऱ्या दिवशी एक खरं प्रेम येशू जिवंत झाला. यस आमेन. आणि बायबल सांगतं, तो म्हणाला, आता ऐका, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, पण त्याला सर्व कालचे जीवन प्राप्त होणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नो, तुझ्या संकटातून जाशील, देवाचं प्रेम मागे पळणार नाही, तुझ्या पुढे चालेल. यस. असे तुझ्या पुढे चालेल. देवाचं प्रेम तुला सोडून नाही जाणार, 100% तुझ्यासाठी उभं राहील. यस. याचा अनुभव आम्ही प्रत्येक वेळा घेतोय, आणि या दिवसात प्रचंड घेतलाय. देवाचं प्रेम उभं राहिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस अंधार होता, ज्यावेळेस गोष्टी कठीण होत्या, सगळीकडे नकारार्थी बोललं जात होतं, सगळं असं वाटलं संपलं सर्व काय, पण त्याच वेळेला देवाचं वचन यायचं आणि पवित्र आत्मा बोलायचा, ही तर सुरुवात आहे. यस. ही तर तुझ्या जीवनाची अजून सुरुवात आहे. का? कारण ज्याने तुला जन्माला घातलं तो शेवटपर्यंत तुला सांभाळायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्ही असेच जन्माला नाही आले, देवाची इच्छा होती तुम्ही जन्माला यावे. यस. तुम्ही असेच आईच्या उदरातून बाहेर नाही निघले, ही देवाची इच्छा होती तुम्ही बाहेर येऊन त्याचं गौरव करावं आणि त्याचं प्रेम प्रगट करावं. आणि बायबल सांगतं, याच कारणासाठी येशू आला. यस. हालेलुया. हालेलुया. की लोकांना देवाचं प्रेम कळतंय? तुम्हाला कळतंय? Yes. सो रोज सकाळी उठून जर तुम्ही म्हणला, येशू माझ्यावरती प्रेम करतो, यस. येशूचं प्रेम आज दिवसभर माझ्यासाठी उभं राहील. आय टेल यू, प्रत्येक दुरात्मा तुला घाबरेल, यस आमेन. प्रत्येक शैतान तुला घाबरेल, आमेन. प्रत्येक परिस्थिती तुझ्यापासून पळून जाईल, प्रत्येक शैतानाचं कार्य नष्ट होईल, प्रत्येक वाईट विचार बुडवले जातील, आणि देवाचं प्रेम तुला उभं करेल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भेऊ नको. असं म्हणू नको की पास्टर शेवटचा क्षण, शेवटची संधी. यस सिस्टर, शेवटचा क्षण असेल, शेवटची संधी असेल, पण तुझा रँक किंवा तुझा क्रमांक येशूच्या नावात पहिलाच येणार. आमेन. गॅरंटी आहे. यस. गॅरंटी आहे. यस.
आय सेड गॅरंटी आहे. Yes. देवाचं प्रेम तुझा नंबर पहिला लावेल. Amen. तुला जीवनात उभं करेल. Yes. तुझ्या हातांना बळकटी देईल. Amen. तुझ्या दुःख आनंदात बदलेल. Amen. कारण जर तो मेला, जर तो मरू शकतो, तर तो जिवंत होऊन तुझ्यासाठी किती काम करू शकतो. Yes. त्याचं नाव प्रभू येशू आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. आणि त्याला तुझ्या हृदयात यायचंय. Yes. त्याला तुझ्या जीवनात यायचंय. Amen. त्याला तुझ्या घरात यायचंय. Yes, amen. तू का देवापासून लांब आहे? तू असं का म्हणतो की नाही मला नाही यायचं? जेवढं तू देवापासून लांब राहशील तू बुडत आणि बुडत जा. पण पास्टर मी आज बुडालेलो नाहीये. सिस्टर, शैतान नाश करणार आहे. तो नक्की असं करेल. आजच्या पेपरला वाचा, कालच्या पेपरला वाचा, पहा भूकंप, पहा त्रास. लोकांनी विचार नव्हता केला की भूकंप होईल, असं संकट येईल, त्रास येईल. पहा भूकंप. पहा 2 दिवसापूर्वी तुम्ही ऐकलं असेल, इव्हन जपानमध्ये तुम्ही ऐकलं असेल, वाय श्रीमंत राष्ट्र आहे पण संकट सांगून नाही आलं. पण मग मी लोकांना मी सांगतो, जरी संकट आहे, या संकटात भूकंपात जर तुम्ही देवाच्या प्रेमाला हाक मारली तर बायबल सांगतं त्या भूकंपातून सोडवायचं सामर्थ्य देवाकडे आहे. Yes. हालेलुया. Hallelujah. निराश होऊ नको. प्रभूला सांग, प्रभू वाईट दिवस आहेत, त्रासमय जग आहे, दुःखमय जीवन आहे, पण तुझी प्रेम द्या मला बुडू नाही देणार, मला हलू नाही देणार, माझा नाश होऊ नाही देणार. आणि देवाची प्रेम द्या तुझ्यासाठी उभं राहील. Yes. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. एक दिवशी बायबल मध्ये लिहिले तर तुम्ही लूक याचा 13व्या अध्यायामध्ये आलात. सॉरी, जॉन 13. ओके, लूक 13 मध्ये जाऊया आपण. लूक याचा 13व्या अध्यायामध्ये आपण येऊया आणि वाचूया 10 वचन. प्लीज सिस्टर वाचूया. जॉन चॅप्टर 13. लूक याचा 13वा अध्याय 10 वचन. आणि तो शाब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता. सभास्थानात शिकवित होता. तेव्हा पहा, जिला 18 वर्ष विकाराचा आत्मा लागला होता, हा, अशी एक बाई तेथे आली. हा, आणि ती कुबडी असून तिला अगदी उभे राहत नव्हते. ओके. आणि येशूने तिला पाहिले तेव्हा त्याने तिला जवळ बोलावले व तिला म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त केलेली आहेस. ना बायबल सांगतं 18 वर्ष कुबडी बाई, तिने केव्हा सरळ पाहिलं नाही, नो तिने केव्हा जग आनंदाने पाहिलं नाही. जिला कोबड आहे ते काय पाहिलं? तिला तिच्या शरीरातले त्रास आणि वेदना रात्रंदिवस खाली ओढत होत्या. पण एक दिवशी तिला कळालं कुणीतरी आलंय की जो या कोबड्या बाईला पाहायला तयार आहे, ज्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. आणि बायबल सांगते ज्यावेळेस ती तिथं आली, मोठी गर्दी होती, सगळीकडे लोक बसले होते, पण प्रेमळ नजर कोणाला तरी शोधत होती. यस. आणि ती नजर म्हणजे प्रभू येशूची आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज देवाची नजर तुला शोधते ब्रदर. यस. सिस्टर, येशूची नजर तुला शोध. पाहिलं तरी चालेल. आमच्या जीवनाकडे पहा, त्याने आमचं जीवन घडवलेलं आहे. यस. हालेलुया. 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 संकटातून, त्रासातून, मरणातून त्याने आम्हाला वाचवलंय आणि तो देव आज तुझ्यावरती साठी उभा आहे. यस. आमेन. या बाईला कळालं. हे बाई म्हणला, लोक म्हणले असतील एक तर तू कुबडी आहेस आणि आता तुला कुणी जर धक्का दिला तर तू पडशील. कशाला आली? ते म्हटली, मी आले इथं का? कारण मला कोणीतरी सांगितलं प्रेमळ येशू जो तुझ्यावर दया करतो, तुला उठवणारा, सरळ करणारा, तो इथं आलाय म्हणून मी आलेले आहे. यस. त्या बाईला कोणीतरी म्हणलं असेल, ए बाई, पण तू जशी आली तशी जाशील का? 18 वर्ष काय नाही झालं, आज काय होईल? ती बाई म्हटली असेल, 18 वर्ष मी फक्त माणसांकडे गेले, जगातल्या सर्वांकडे गेले, लोकांकडे गेले, आज मी माणसाकडे नाही, लोकांकडे नाही, तारणाऱ्या देवाकडे आलेली आहे. यस. आमेन. ज्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. लोक म्हणले असतील, बाई तुझा विश्वास मोठा आहे, पण बघू या गर्दीमध्ये येशू तुला बघेल का? डिस्कशन चालू आहे. यस. विचार चालू आहेत. लोक असेच बोलतात सिस्टर. लोक नेहमी नकारार्थी बोलणार. आणि धन्य ते लोक जे त्यांचं ऐकत नाही, पण बायबलच्या देवाचं, प्रभू येशूचं ऐकतात. यस. हालेलुया. हालेलुया. मी नेहमी लोकांना सांगतो, जेवढं तुम्ही जगाचं ऐकणार तेवढा तुमचा जीव खिन्न होईल. प्लीज प्रभू येशूचं ऐका. यस. तो केव्हा तुझ्या विरुद्ध बोलणार नाही, यस. केव्हाच बोलणार नाही.
नो केव्हाच बोलणार नाही. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, ह्या बाईला लोक म्हणत असतील, बाई हे सगळे लोक दिसतेत का, यांना पहिल्यांदा प्रभू पाहिल. चांगले सूट बूट घालून आलेले शिकलेल्या लोकांकडे पाहिल, तुझ्यासारख्या कोबड्या बाईकडे कोण पाहिल. मे बी ही बाई म्हटली असेल, जर तो प्रेमळ देव आहे तर तो सूट बूट नाही, पण तो अंतकरण पाहिल. यस, तो माझ्या दुःखाकडे पाहिल. Yes. तो माझ्या वाकलेल्या शरीराकडे नक्की पाहिल. नक्की तो माझ्यावर दया करेल. यस, आणि बायबल सांगतं बरोबर येशूने या बाईकडेच पाहिलं. यस, असं तुझ्याकडे पाहतोय. यस, आमेन. ह्या जगामध्ये करोडो लोक आहेत, पण मी लोकांना नेहमी सांगतो, स्पेशल नजर, वैयक्तिक नजर, वैयक्तिक प्रेम येशू तो तुझ्यावरतीच आहे. यस, हालेलुया. हालेलुया. जस काय तू देवाचं एकुलते एक लेकरू आहे, Yes. असं देव तुझ्याकडे पाहतो. बायबल सांगतं, मी नाही, मी सांगेल पुढे तुला. वाचूया देवाचं वचन एक आणि मग पुढे जाऊया आपण. वाचूया. मग त्याने आपले हात तिच्यावर ठेवले तिच्यावर ठेवले आणि लागलीच ती नीट झाली. आणि लागलीच ती नीट झाली. हे कुठले हात आहेत? हे प्रेमळ हात आहेत, यस, आमेन. हे सामर्थ्यवान हात आहेत, आमेन. हे आरोग्याचे आणि आशीर्वादाचे हात आहेत. यस, आमेन. आज रात्री तुझ्या घरामध्ये हात येणारच. आमेन. याचं नाव प्रभू येशू आहे. यस, हालेलुया. हालेलुया. शांत बसणारा देव आपला नाहीये, तळमळतो तुझ्यासाठी. यस, त्याचं प्रेम द्या तुझ्यासाठी रोज तळमळते. केव्हा येशील? जोक करू नका, आपल्या जीवनाबरोबर खेळ खेळू नका. नो, अनेक लोक मला पाहत आहेत. प्लीज दारूच्या व्यसनात, व्यभिचारामध्ये आणि पापामध्ये खेळ खेळू नका. ह्या गोष्टी तुम्हाला बुडवायला आल्यात. एक देव आहे की जो तुम्हाला जीवनात वर काढायला आलाय. यस, आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. 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 तुला लेकरू बाळ नसेल, मे बी लोक तुझी निंदा करत असतील, असं म्हणत असतील, ह्या कुबड्याबाई सारखं एवढी गर्दी आहे, तुला कोण बघेल. सिस्टर ब्रदर, 100% देवाची नजर तुझ्यावरती. यस, म्हणतो बायबलचं वचन सांगतं. तर तुम्ही एक वचनाकडे आलात, व्हेरी इम्पॉर्टंट. स्तोत्रसंहिता 36 अध्याय. प्लीज या, साम चॅप्टर 36, साम चॅप्टर 36. आणि प्लीज 5 ते 8 वचन आपण वाचूया. 5 वचन. हे परमेश्वरा. साम स्तोत्रसंहिता 36:5. यस, हा. हे परमेश्वरा, तुझी प्रेमदया आकाशामध्ये आहे. आकाशामध्ये आहे. तुझी सत्यता आभाळापर्यंत पोहोचत आहे. हा. तुझे न्यायी पण देवाच्या पर्वतांसारखे आहे. ओके. तुझे न्याय मोठे आघात आहेत. ओके. हे परमेश्वरा, मनुष्य व पशु यांना तू सांभाळतोस. कोणाला? मनुष्य व पशु हा, यांना तू सांभाळतोस. काही लोक मला प्रश्न विचारतील, रात्रंदिवस मी कष्ट करतोय, देव कुठं मला सांभाळतोय? घाम गाळतोय, 2 ड्युट्या करतो. पास्टर पहा, मी रात्रंदिवस. तू कष्ट करतोस. आय होप, आय एम सो ॲग्री तुझ्याबरोबर सहमत आहे मी. तू कष्ट करतोस, सर्व काय करतोस. पण सिस्टर ब्रदर, तर देवाने त्याची प्रेम द्या रोज सकाळी नवीन नाही केली तर आपण जगू का? नाही. बोला. नाही. हा सूर्य जर देवाने नाही उगवला तर तू अंधारात काय कष्ट करशील? यस. जर हा हवा त्याच्या भांडारातून नाही काढली तर तू काय कष्ट करशील? बायबल सांगतं देव आपल्या भांडारातून वारा पाठवतो. यस. हालेलुया. हालेलुया. त्याच्याकडे वाऱ्याचे भांडार आहेत. बायबल सांगतं त्याच्याकडे वाऱ्याचे भांडार आहे. त्याच्यातून वारा पाठवतो. यस. तुझ्यासाठी. आमेन. तो कष्ट करतोच, खूप छान करतो आणि कष्ट केलेच पाहिजे. पण प्लीज कृपा करून ऐक, प्लीज कृपा करून ऐक. तर त्याची प्रेम द्या रोज सकाळी नवीन नाही झाली तर शैतान रोज सकाळी गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं व शोधत फिरतो. पण त्याची प्रेम द्या नवीन होते. तू जगाव म्हणून, तू जगाव म्हणून त्याची प्रेम द्या नवीन होते. यस. पुढे असलेले वसूया. हे देवा, तुझी प्रेमदया कितीतरी मौल्यवान आहे. तुझी प्रेम द्या कितीतरी मौल्यवान आहे. हा. म्हणूनच मनुष्याची संताने तुझ्या पंखाच्या छायेखाली आश्रय घेतात. तुझ्या पंखाच्या छायेखाली आश्रय घेतात. कारण त्याची प्रेम द्या मौल्यवान आहे. 100% संरक्षण येशूच्या पंखाखाली. यस.
हालेलुया. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, तुझ्या घराच्या विपुलतेने ती अगदी तृप्त होती. हा. तुझ्या आनंदाच्या नदीतून तू त्यांना पाशील. ओके, पुढं. कारण जीवनाचा झरा तुझ्या पाशी आहे. जीवनाचा झरा तुझ्या पाशी आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहू. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहू. ना प्लीज सिस्टर जाऊया पुढच्या वचनात. तुझ्या ओळखणाऱ्यांच्याकडे तुझी प्रेमदया आणि सरळ हृदयांच्याकडे तुझे न्यायीपण असू देत जा. आमेन. आज किती लोकांची इच्छा आहे तुम्ही येशूला ओळखावं. यस. ओळखून घ्या. आणि जर तुम्ही ओळखलं, त्याची प्रेम द्या तुझ्यासाठी आहे. यस. त्याची सत्यता तुझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी पूर्ण हृदयाने प्रार्थना करणार आहे प्रभू येशूच्या नावात. मी म्हणणार आहे, प्रभू तुझं प्रेम या ठिकाणी आहे. ज्या कोबड्याबाईसाठी 2000 वर्षापूर्वी देवाची प्रीती उभी राहिली, तोच देव काल, आज आणि युगानुग सारखा आहे. यस. आमेन. तो तुझ्यासाठी उभा राहील. यस. 100% उभा राहील. आमेन. पास्टर, काय गॅरंटी? एक गॅरंटी आहे. तर आज तुझं हृदय तू उघडलं आणि प्रभूला सांगितलं की प्रभू आज माझ्या हृदयात ये, मी तुला सांगेल, जरी विश्वासाने आणि समजून आणि पूर्ण हृदयाने प्रार्थना तू केली, तर गॅरंटी आहे उद्यापासून तू अंधाराच्या राज्यात नाही, देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात असशील. आमेन. हालेलुया. हालेलुया. आशीर्वादाच्या देशात किंवा आशीर्वादाच्या जागी तू उभा राहशील. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो देव प्रेमळ आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना कळते देवाचं वचन? Yes. आपल्या हात वर करून म्हणा, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. तुझी प्रेम दे आजपासून तुझी प्रेमदया आजपासून माझ्यासाठी उभं राहणार. माझ्यासाठी उभा राहणार. कारण बायबल मध्ये लिहिलंय, बायबल मध्ये लिहिलंय, देव प्रीती आहे. देव प्रीती आहे. देवाची प्रेम द्या रोज सकाळी नवीन होते. देवाची प्रेमदया रोज सकाळी नवी तो होते. गॅरंटी देतोय. तो गॅरंटी देतोय. पर्वत निघून जातील, पर्वत निघून जाते, डोंगर ढळतील, डोंगर ढळते, माझी प्रेम द्या ढळणार नाही. पण माझी प्रेमदया ढळणार नाही. माझा शांतीचा करार ढळणार नाही. माझा शांतीचा करार ढळणार नाही. तुझ्यासाठी. तुझ्यासाठी. आय सेड तुझ्यासाठी. तुझ्यासाठी. सिस्टर तुझ्यासाठी. यस. ब्रदर तुझ्यासाठी. यस. नक्की त्याचं प्रेम उभा राहील. आमेन. आणि देवाचं प्रेम आशक्त नाहीये. देवाचं प्रेम प्रत्येक परिस्थितीला बदलण्यास सामर्थ्यवान. आमेन. आज रात्री तुला त्याचा अनुभव येणार. यस. कारण बायबल मध्ये लिहिलंय, अनुभव घेऊन पहा. आय सेड अनुभव घेऊन पहा. देवाचं प्रेम किती महान आहे. आमेन. देवबाप किती चांगला आहे. त्याची प्रेम द्या किती मोठी आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण एक गोष्ट आहे, शंका करू नको, अविश्वास करू नको. देवाला अविश्वास आवडत नाही. जस्ट इमॅजिन, पतीने जर पत्नीच्या प्रेमावरती शंका केली तर ते घर नाही टिकणार. पत्नीने जर पतीच्या प्रेमावर शंका केली तर नाही टिकू शकत. पण ते विश्वासाने म्हणतात, हा माझ्यावर प्रेम करतो, ती माझ्यावर प्रेम करते. मग आज देव देखील आपल्यावरती एवढं प्रेम करतो आणि सृष्टी वरडून सांगेल, देव तुझ्यावरती प्रेम करतो. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तुझी इच्छा आहे आज रात्री तुझ्यासाठी प्रार्थना व्हावी. माणसाकडे नाही, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा, यस. आमेन. ज्याच्या हातात सर्व अधिकार आहे आणि ज्याच्या हातावर तुझं नाव लिहिलेलं आहे, त्या देवाच्या प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करू. आणि बायबल सांगतं, देवाचं प्रेम गप नाही बसणार. यस. आमेन. गप नाही बसणार. आज तुझ्यासाठी देवाचं प्रेम उभं राहील. आमेन. विश्वास ठेव. यस. असं म्हणू नका की पास्टर सगळे उपाय संपलेत. 100% संपले असतील, पण देव एका क्षणात गोष्टी नवीन करणारा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका सिस्टरने मला साक्ष दिली आणि ते सांगितले, पास्टर माझ्या जीवनामधून या त्रासातून मी चालले होते आणि पास्टर मी लांबून प्रार्थना सभेला येते आणि पास्टर माझी दृष्टी 20 वर्षापासून गेलेली होती. नाव त्यांनी मला हे लिहून दिलेलं आहे. मे बी काय लोक, मी बोलू नाही शकत जास्ती काय गोष्टी, दॅट्स वाय अंडरस्टँड मी, मला समजून घ्या. 20 वर्ष नव्हती, अंधारात त्रासात ही बाई जगत होती. शिर्डीहून हे मला लिहिते ही सिस्टर आणि म्हणते, पास्टर मी अशा प्रकारे जीवन जगत होते. इमॅजिन, ज्याला 20 वर्ष दृष्टी नाहीये ते काय आनंदी असेल आणि काय त्रासात असेल. पण ही बहीण मला म्हणते की पास्टर मी प्रभू येशूचा अनुभव घेतलाय. हॉस्पिटलमध्ये गेले, डॉक्टरनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले पास्टर, मला अपयश आलं, माझ्यासाठी काय नाही झालं. पण एक दिवशी पास्टर मी प्रार्थना सभेला आले
आणि प्रभूला सांगितलं मला दृष्टी पाहिजे, कारण बायबल सांगतं आपल्या शरीराचे अवयव देवाने घडवलेत. यस, आय सेड देवाने बनवले. यस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते म्हणते मी आले पास्टर, आणि देवापणे माझ्यावर दया केली, मला आशीर्वाद दिला आणि माझ्या डोळ्यामध्ये आरोग्य टाकलं. यस, आणि आज पास्टर मी डोळ्याने पाहते, कारण देवापणे माझ्यावर उपकार केलेले. यस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बहिणीने मला साक्ष दिलेली आहे. आज तोच देव तुझ्यावरती प्रेम करतो. यस, आमेन. आज आपलं हृदय देवासाठी उघड आणि प्रभूला सांग, ह्या शेवटच्या दिवसांमध्ये संकटमय जगामध्ये मला तू पाहिजे, मला तुझी प्रेम द्यायची आशा आहे. उभे राहा आपल्या जागेवर, आपले डोळे बंद करा आणि प्रभूला आपण सांगूया की प्रभू, यस, मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला तयार आहे. मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला तयार आहे. मी तुझ्या प्रेम देवीशी विश्वास ठेवायला तयार आहे. आपले डोळे बंद करा. कोणाकडे पाहू नका. तुम्ही लांब असताल, जवळ असताल, प्रभूला सांगा, हे ओझ आहे माझ्यावर, हे संकट आहे माझ्यावर, हे त्रास आहेत माझ्या जीवनात, या वेदना आहेत माझ्या जीवनात, ही परिस्थिती अत्यंत कठीण आहे, मार्ग बंद आहेत, जीवन वैतागलंय. आज पास्टरनी तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तुझं वचन मला सांगितलंय की देवाची प्रेम द्या सदैव उभी राहील माझ्यासाठी उभी राहील. हे स्वर्गीय पित्या, मी तुझ्या प्रेम द्याकडे पाहतो, कारण प्रेम मरणा एवढं बलिष्ठ आहे. आपले डोळे बंद कर. प्रभूला सांगा, सगळीकडे अपयश आलेलं आहे मला, रात्रंदिवस प्रभू मला झोप येत नाही, माझा जीव पूर्णपणे दुःखात बुडालेला आहे. आज मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला तयार आहे. माझं हृदय तुझ्यासाठी मी उघडायला तयार आहे. हे स्वर्गीय पित्या, माझ्यावर दया कर. आपले डोळे बंद करा. प्लीज माझ्या मागे पूर्ण हृदयाने म्हणा, धन्यवाद प्रभू येशू, तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून आला, माझे पाप आणि शाप स्वतःवर घेतले, आणि तिसऱ्या दिवशी तू पुन्हा मेल्यातून उठला, असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू, मी पश्चाताप करत आहे. हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुमच्यावर विश्वास ठेवते. प्रभू येशू, माझ्या हृदयामध्ये ये. मी हृदयापासून हाक मारत आहे. मला प्रभू येशू तू हृदयात पाहिजे. प्रभू येशू माझ्या हृदयात ये. मी तुझ्यावर विश्वास ठेवते. मी कबूल करते. देवाने माझ्यावरती प्रेम केलेलं आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. त्याने मला अंधारातून प्रकाशात आणलंय. धन्यवाद प्रभू येशू. आपले डोळे बंद करा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. आणि कुठला माणूस चमत्कार करणारा नाही, कुठला माणूस आरोग्य किंवा काही देणार नाही, पण बायबल सांगतं जे देवावरती विश्वास ठेवतात ते देवाचं गौरव पाहते, देवाचं कार्य पाहते. आपले डोळे बंद करा. क्वायर आपल्यासाठी एक गाणं गात आहे, तोपर्यंत आपले डोळे बंद करूया आणि प्रभूशी बोला. यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, बड़ी चाहत से तुमको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता चाहत से तुमको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता,
यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, बड़ी चाह से तुमको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें। वो अगर तेरा दिल दुखी हो, वो शांति देगा तुम्हें। अगर तेरा दिल दुखी हो, वो शांति देगा तुम्हें। वो सोच समझ कर उससे निहारो, आनंद अनोखा देगा तुम्हें। सोच समझ कर उससे निहारो, आनंद अनोखा सब मिलके देगा तुम्हें। यीशु बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, बड़ी चाहत से तुमको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें। यीशु बुलावे तुम्हारा, यीशु बुलावे तुम्हारा, यीशु बुलावे तुम्हारा। प्रेमाने आपल्या बाहूत घेण्या, यीशु बुलावे तुम्हारा। प्रेमाने, प्रेमाने आपल्या बाहूत घेण्या, यीशु बुलावे तुम्हारा। आपले डोळे बंद करा, या आपण प्रार्थना करूया। स्वर्गीय पित्या, आज प्रभू येशूच्या नावात तुझ्या लेकरांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, मी त्यांना सांगितलं वरडून देवाची प्रेम द्या त्यांच्यासाठी उभी राहील। आमेन। आज रात्री त्यांना तुझा अनुभव येऊ दे, होय दे बापा। आणि प्रभू येशूच्या नावात तुझी प्रेम द्या त्यांच्यासाठी उभी राहणार। आमेन। हे प्रत्येक जे अनवॉन्टेड थिंग आहे, प्रत्येक जे काय प्रभू त्रास, दुःख, कॉम्प्लिकेशन, आजार, बंधन, मी आज्ञा देतो येशूच्या नावात निघून जा, येशूच्या नावात निघून जा। आणि प्रभू येशूच्या नावामध्ये लॉर्ड तुझं सामर्थ्य आणि आशीर्वाद त्यांच्यामध्ये आम्ही मोकळे करत आहोत येशूच्या नावात। येशूच्या नावामध्ये प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वीकारत आहोत। आमेन। प्रत्येक जीवाचं सांत्वन प्रभू येशूच्या नावात मी स्वीकारत आहे। आमेन। प्रभू येशूच्या नावामध्ये मोकळे व्हा। येस लॉर्ड। फादर, जो व्यक्ती संकटात, त्रासात आणि दुःखातून जातोय, येस लॉर्ड, आज रात्री जी शांती सर्व समजुतीच्या पलीकडे आहे, जो आनंद देणारा देव आहे, जे आशीर्वाद देणारा देव आहे, आजपासून प्रभू येशूच्या नावात हे आशीर्वाद त्याचा वाटा बनव। आमेन। ही शांती त्याच्या हृदयावर राज्य करो। जीवनामध्ये वर या येशूच्या नावात। आमेन। आणि आजपासून प्रभू त्यांना कळू दे की जिवंत देव प्रभू येशू त्यांच्यात राहायला आलाय। मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आम्ही स्वीकारतो। प्रत्येक दुःख येशूच्या नावात आनंदात बदल। आमेन। प्रत्येक अश्रू येशूच्या नावात पुसले जा। येस। रिपोर्ट बदलले जा येशूच्या नावात। आजपासून जो कोणी तुला हाक मारेल त्याच्या तू दया केली म्हणून धन्यवाद। फादर, मी त्यांना आशीर्वाद देतो येशूच्या नावामध्ये। पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा। दाखव त्यांना की जो वैयक्तिक प्रेम त्यांच्यावरती आहे, ज्या समस्या त्यांना अडवेत, आजपासून आशीर्वादाचे दरवाजे उघडले जा। फादर, तुझा गौरव होऊ दे। आपले हात वर करूया, म्हणूया धन्यवाद येशू, मी तुझे आशीर्वाद स्वीकारत आहे प्रभू येशूच्या नावात। आमेन। एक जोरात टाळी वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया।